स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर। तर आज आपण 13 ऑगस्टच्या इम्पॉर्टंट न्यूज बघूया। त्याआधी इम्पॉर्टंट डेज काय आहे ते बघून घेऊया 13 ऑगस्टच्या। तर 13 ऑगस्टला 2 दिवस ऑब्झर्व करण्यात येते। त्यातली फर्स्ट जो डे आहे तो आहे इंटरनॅशनल लेफ्ट हँडर्स डे। ओके, सो हा ऑब्झर्व करण्यात येतो 13 ऑगस्टला। याची स्पेसिफिक काही थीम दिलेली नाही आहे, तर त्यामुळे इंटरनॅशनल लेफ्ट हँडर्स डे हा ऑब्झर्व करण्यात येतो 13 ऑगस्टला। आणखी 13 ऑगस्टला कोणता डे असतो, तो असतो वर्ल्ड ऑर्गन डोनेशन डे। सो कोणी स्वतःहूनच हॉस्पिटल्स मध्ये जे आहे ऑर्गन डोनेशनचा फॉर्म भरत असतात, तर त्यामुळे ज्यांना नीड आहे ऑर्गन्सची त्यांना ते डोनेट होऊन जातात। सो त्याकरता जे आहे वर्ल्ड ऑर्गन डोनेशन डे हा सेलिब्रेट करण्यात येतो, म्हणजे ऑब्झर्व करण्यात येतो 13 ऑगस्टला। ओके, सो त्याची थीम आहे यावर्षीची बी द रिझन फॉर समवन स्माइल टुडे। तर याचा पण एक अर्थ आहे की आपण एक रिझन बनूया कोणाच्या तरी आत्ताच्या स्माइल करता। ओके, सो ही आहे यावर्षीची 2024 ची थीम, बी द रिझन फॉर समवन स्माइल टुडे, वर्ल्ड ऑर्गन डोनेशन ची थीम। तर न्यूज कडे बघूया। सो फर्स्ट न्यूज आहे आपली। फर्स्ट न्यूज काय आहे की हरियाणा स्टेट जे आहे फर्स्ट एव्हर ग्लोबल वुमेन्स कबड्डी लीग होस्ट करणार आहेत। आणि कशा करता ते होस्ट करणार आहेत, तर जे वुमेन स्पोर्ट आहे तर त्याला प्रमोशन करण्याकरता वुमेन स्पोर्ट इन इंडिया, तर हा एक सिग्निफिकंट माइलस्टोन जो आहे तो मार्क केलेला आहे यामुळे। तर इंटरनॅशनल पार्टिसिपेशन, इंटरनॅशनली कोण कोण पार्टिसिपेट करणार आहे या ग्लोबल वुमेन्स कबड्डी लीग मध्ये, तर त्याच्यामध्ये फीचर करणार आहे ऍथलीट्स फ्रॉम 15 कंट्रीज, 15 कंट्रीज मधनं त्यामध्ये फिमेल फीचर्स करणार आहे ऍथलीट। ओके, तर त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे इंग्लंड, पोलंड, अर्जेंटिना, कॅनडा, इटली। ओके, सो हे ह्या ज्या 15 कंट्रीज आहेत त्या 15 कंट्रीज मधले काही आहे इंग्लंड, पोलंड, अर्जेंटिना, कॅनडा आणि इटली। तर या कंट्रीज मधल्या ज्या फिमेल ऍथलीट आहेत त्या पार्टिसिपेट करणार आहेत। तो गव्हर्नमेंटचं पार्टनरशिप बघूया। एक MOU साइन झालेला आहे कोणामध्ये, होलिस्टिक इंटरनॅशनल प्रवासी स्पोर्ट असोसिएशन आणि गव्हर्नमेंट ऑफ हरियाणा मध्ये। तर या दोघांमध्ये पार्टनरशिप झालेली आहे हा ग्लोबल वुमेन्स कबड्डी लीग होस्ट करण्याकरता। सो प्रमोशन काय आहे, प्रमोशन ऑफ कबड्डी, तर GPKL यांचा उद्देश आहे कबड्डीला प्रमोट करणे इंटरनॅशनली आणि जो एफर्ट आहे त्याला सपोर्ट करणे की ऑलिम्पिक गेम्स मध्ये इन्क्लूड करण्याकरता आणि स्ट्रेंथन करणे इंडियाची बीड 2036 मध्ये, म्हणजे 2036 मध्ये ऑलिम्पिक हे होस्ट करण्याकरता पण ही जे बीड आहे इंडियाची ते स्ट्रेंथन करायची आहे त्यांना। सो हा असा उद्देश आहे कबड्डीला प्रमोट करण्याकरता। ओके, सो काही आणखी हरियाणाने काय काय मॅन्डेट केलेलं आहे बघूया। हरियाणाने मॅन्डेट केलेलं आहे जय हिंद स्कूल मध्ये। सो आपण स्कूल मध्ये जातो तर आपण टीचर्सला, प्रिन्सिपल्सला काय म्हणत असतो, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग टीचर। तर आता हरियाणाने मॅन्डेट केलेलं आहे की स्कूल मध्ये जे आपण त्यांना ग्रीट करत असतो प्रिन्सिपल्सला, टीचर्सला, सो त्यांना ग्रीट करावं लागेल जय हिंद म्हणून। तर आता येणाऱ्या 15 ऑगस्ट पासून हरियाणाच्या स्कूल मध्ये हे स्टार्ट होणार आहे गुड मॉर्निंगच्या ठिकाणी जय हिंद म्हणणं। सो या इनिशिएटिव्हचा एम आहे हरियाणा गव्हर्नमेंटचा की इन्स्टिल करणे पॅट्रियोटिझम आणि नॅशनल प्राइड अमंग द यंगर जनरेशन। ओके, सो ही पण एक चांगली न्यूज आहे एक की जय हिंद जे आहे ते कोणी इन्क्लूड केलेलं आहे किंवा कोणी स्टार्ट केलेलं आहे टीचर्स, प्रिन्सिपल्सला ग्रीट करण्याकरता या 2024च्या 15 ऑगस्ट पासून। तर ते त्याचा तुमचा आन्सर होईल हरियाणाने केलेला आहे। नेक्स्ट बघूया। ओके, नेक्स्ट न्यूज, जसं आता पॅरिस ऑलिम्पिक कन्क्लूड झालेला आहे 11 ऑगस्टला, तर त्याचे काही टेबल्स आहे की कोणाला गोल्ड मिळालेला आहे, कोणाला सिल्वर आणि कोणाला ब्रॉन्झ। तर असं टोटल मेडल टॅली झालेले आहे। तर त्यानुसार बघूया आपण की इंडियाचा रँक किती आहे, कोणत्या रँकवर इंडिया आहे। तर इंडियाचा परफॉर्मन्स जो आहे तो इंडियाने फिनिश केलेला आहे 71st रँकवर, म्हणजे इंडिया 71st रँकवर आहे। ओव्हरऑल मेडल टॅली मध्ये सेक्युरिंग किती
6 मेडल सिक्युअर केलेले आहे. त्यामध्ये 1 सिल्वर मेडल आहे आणि 5 ब्रॉन्झ मेडल आहेत. तर जे 2020 मध्ये टोकियो ऑलिम्पिक झालं होतं, तर त्याच्या कंपॅरिझन मध्ये आता खूप ड्रॉप झालेला आहे रँकिंग. तर तेव्हा 48 पोझिशन होतं इंडियाचं मेडल टॅली मध्ये आणि आता 71st झालेलं आहे. आणि टोकियो ऑलिम्पिक मध्ये टोटल असे 7 मेडल्स जिंकलेले होते, वोन केलेले होते, ज्यामध्ये एक गोल्ड मेडल इन्क्लूड होतं. तर आता बघूया ग्लोबल लीडर्स मेडल टॅली मध्ये. ग्लोबल लीडर्स जे आहे बाकीचे जे कंट्रीज आहे, तर कोणाचा फर्स्ट आहे, कोणाचा सेकंड पोझिशन आहे, कोणाचा थर्ड पोझिशन आहे, कोणाचा फोर्थ पोझिशन आहे. सो ग्लोबल लीडर्स मध्ये युनायटेड स्टेट्स यांनी लीड केलेला आहे. त्यांचा मेडल काउंट जो आहे तो आहे 126 मेडल. ओके, युनायटेड स्टेट्सचे फर्स्ट पोझिशनवर आहे विथ 126 मेडल्स, ज्यामध्ये 40 गोल्ड आहे, सिल्वर 44 आहे आणि ब्रॉन्झ 42 आहे. सेकंड पोझिशनवर आहे चायना विथ 91 मेडल्स, 40 गोल्ड, 27 सिल्वर आणि 24 ब्रॉन्झ मेडल. नेक्स्ट थर्ड पोझिशनवर आहे जापान विथ 45 मेडल्स. ओव्हरऑल म्हणजे 45 मेडल्स आहे, त्यामध्ये 20 गोल्ड आहे, 12 सिल्वर आहे आणि 13 ब्रॉन्झ आहे. आणि नेक्स्ट फोर्थ आहे ऑस्ट्रेलिया, ज्याचे मेडल्स आहे 53, 18 गोल्ड आहे, 19 सिल्वर आणि 16 ब्रॉन्झ मेडल. आणि 71st पोझिशनवर आहे इंडिया, ज्याच्यामध्ये टोटल मेडल जे आहे ते जिंकलेले 6 मेडल आहे, त्यामध्ये 1 सिल्वर आहे आणि 5 ब्रॉन्झ मेडल्स आहे. ओके, सो हे असे मेडल टॅली झालेले आहे. ऑलिम्पिक 2024 हे मेडल टॅली आहे, ज्यामध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ रँकिंग कोणाचं आहे, पोझिशन कोणाची आहे, आणि इंडियाची जी आहे ते 71st पोझिशन आहे. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट न्यूज आहे अभिनव बिंद्रा यांनी रिसीव्ह केलेला आहे ऑलिम्पिक ऑर्डर. तर हा अवॉर्ड जो आहे हा कोणी प्रदान केला त्यांना? इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी पॅरिस मध्ये केलेला आहे. तर कोण आहे अभिनव बिंद्रा? अभिनव बिंद्रा हे इंडियाचे फर्स्ट इंडिव्हिज्युअल आहे ज्यांनी जे ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट आहे त्यांना प्रेस्टिजियस अवॉर्ड म्हणजेच ऑलिम्पिक ऑर्डर जो आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे बाय इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी कडनं, जे की 142nd सेशन होता पॅरिस मध्ये, तेव्हा त्यांना हा प्रदान करण्यात आलेला आहे. तर ऑलिम्पिक ऑर्डर हा एक हायेस्ट ऑनर जो की काय आहे बाय ऑलिम्पिक मुवमेंट कडनं हा देण्यात येतो. रेकग्नाइज करून जे इंडिव्हिज्युअल आहे जसं अभिनव बिंद्रा यांचा सिग्निफिकंट कंट्रीब्युशन ऑलिम्पिक मध्ये, तर त्याला रेकग्नाइज करून हा जो अवॉर्ड आहे ऑलिम्पिक ऑर्डर, हा प्रेस्टिजियस ऑलिम्पिक ऑर्डर हा प्रदान करण्यात आलेला आहे. तर काही हिस्टोरिक अचीवमेंट्स आहे अभिनव बिंद्राचे, ते बघू घेऊया आपण. तर त्यांनी अर्न केलेला आहे प्लेस इन हिस्ट्री बाय विनिंग इंडियाचं फर्स्ट इंडिव्हिज्युअल ऑलिम्पिक गोल्ड मेडल त्यांनी जिंकलेलं होतं मेन्स 10 मीटर एअर रायफल इव्हेंट मध्ये 2008 बीजिंग गेम्स मध्ये. त्यांची जी विक्ट्री आहे वॉज अ लँडमार्क मुवमेंट इंडिया स्पोर्ट्स, जे की सिम्बोलाइज करते नॅशनल ग्रोईंग प्रॉमिनन्स इन इंटरनॅशनल कॉम्पिटिशन. तर इंटरनॅशनल कॉम्पिटिशन मध्ये एक नॅशनल ग्रोईंग प्रॉमिनन्स जे आहे ते सिम्बोलाइज करते त्यांच्या या लँडमार्क मुवमेंटमुळे. त्यांचे करिअर माइलस्टोन बघून घेऊया आपण. बिंद्राज डिस्टिंग्विश करिअर मध्ये इन्क्लूड आहे 150 इंडिव्हिज्युअल मेडल्स. तर त्यांचे 150 इंडिव्हिज्युअल मेडल्स आहे. त्यांनी इंडियाला रिप्रेझेंट केलेलं होतं 5 कॉन्झिक्युटिव्ह समर ऑलिम्पिक्स मध्ये, सिडनी मध्ये जे झालेलं होतं 2000 आणि रिओ 2016. तर असे 5 कॉन्झिक्युटिव्ह समर ऑलिम्पिक्स मध्ये त्यांनी रिप्रेझेंट केलेलं आहे इंडियाला. त्यांचे जे कन्सिस्टंट परफॉर्मन्स आहे ज्यामध्ये त्यांनी गोल्ड मिळवलेलं आहे, तर ते त्यांनी बीजिंग 2008 मध्ये जे बीजिंग मध्ये गेम्स झालेलं होतं त्यामध्ये त्यांना गोल्ड मिळालेलं होतं. आणि त्यांनी 4th प्लेस जे आहे ते फिनिश केलेलं होतं रिओ 2016 मधल्या गेम्स मध्ये. ऑलिम्पिक मध्ये जे इन्व्हॉल्वमेंट आहे त्यांच्या त्या तर बियॉन्ड हिज कॉम्पिटेटिव्ह करिअर बिंद्रा यांनी कंट्रीब्यूट केलेलं आहे ऑलिम्पिक मुवमेंट मध्ये. तर 2018 पासून त्यांनी ऑलिम्पिक मुवमेंट मध्ये काय केलेलं आहे, कंट्रीब्युशन दिलेलं आहे ऍज अ मेंबर म्हणून इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी ऍथलीट्स कमिशन मध्ये. ओके, तर हे काही अचीवमेंट्स आहे त्यांच्या, हिस्टोरिक अचीवमेंट्स आहे त्यांच्या, काही करिअर माइलस्टोन्स आहे आणि त्यांनी ऑलिम्पिक मध्ये काय काय इन्व्हॉल्वमेंट केलेले आहे तर ते अभिनव बिंद्रा बद्दल आहे.
आणि त्यांना ऑलिम्पिक ऑर्डर हा प्रदान करण्यात आलेला आहे, जो की एक हायेस्ट ऑनर आहे आणि तो प्रदान करण्यात आलेला आहे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीकडनं पॅरिस मध्ये. ओके, नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट न्यूज आहे प्रधानमंत्री जीवन योजना हे मॉडिफाईड करण्याकरता काय एनहान्स करण्याकरता ऍडव्हान्स बायोफ्युल प्रोजेक्ट. ओके, तर हे एक ऍडव्हान्स मॉडिफाय करण्यात आलेलं आहे. तर का बरं मॉडिफाय करण्यात आलेलं आहे आणि कशा करता मॉडिफाय झालेलं आहे बघूया आपण. तर युनियन कॅबिनेट जे की लीड करते प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी अप्रुव्हल दिलेलं आहे मॉडिफिकेशन करण्याकरता प्रधानमंत्री जीवन योजनाला, जे की प्रोव्हाइड करेल फायनान्शियल सपोर्ट आणि अट्रॅक्ट करेल आणखी जास्त इन्व्हेस्टमेंट ऍडव्हान्स बायोफ्युएल प्रोजेक्ट मध्ये. तर या स्कीमचं एक्सटेन्शन आहे. तर काय मॉडिफाय करण्यात आलेलं आहे त्यामध्ये मॉडिफिकेशन ऑफ स्कीम एक्सटेंड इट्स इम्प्लिमेंटेशन टाइमलाईन. तर त्यांची इम्प्लिमेंटेशन टाइमलाईन जे आहे त्यांनी इन्क्रीज केलेली आहे 5 वर्षाकरता 2028-19 मध्ये. तर इतके 5 वर्ष त्यांनी ही एक्सटेंड केलेली आहे, ज्यामध्ये इन्क्लूड आहे प्रोडक्शन ऑफ ऍडव्हान्स बायोफ्युएल. तर कशाच्या थ्रू प्रोडक्शन होणार आहे बायोफ्युएलचं, ऍडव्हान्स बायोफ्युएलचं लिग्नोसेल्युलोसिस फीडस्टॉक, जसं की ऍग्रिकल्चरल, फॉरेस्ट्री रेसिड्युअल, इंडस्ट्रियल वेस्ट, सिंथेसिस गॅस आणि अल्गी. तर याला यूज करून एक ऍडव्हान्स बायोफ्युएल जे आहे ते प्रोडक्शन करण्याकरता हे सगळं इन्क्लूड आहे आणि 5 वर्ष याला एक टाइमलाईन देण्यात आलेली आहे, एक्सटेंड करण्यात आलेला आहे. तर एन्व्हायरमेंटल आणि इकॉनॉमिक इम्पॅक्ट काय आहे याचा, या स्कीमचा एम आहे, उद्देश आहे की प्रोव्हाइड करणे फार्मर्सला विथ रिम्युनरेटिव्ह इन्कम. कशा करता, फॉर ऍग्रिकल्चर रेसिड्यू, रिड्यूस एन्व्हायरमेंटल पोल्युशन, क्रिएट करणे लोकल एम्प्लॉयमेंटच्या अपॉर्च्युनिटीज आणि कंट्रीब्यूट करणे इंडियाच्या एनर्जी सिक्युरिटी आणि सेल्फ रिलायन्स मध्ये. सो हे काही एन्व्हायरमेंटल आणि इकॉनॉमिक इम्पॅक्ट आहे. सो याच्या बायोफ्युलच्या ऍडव्हान्स करता हे करण्यात आलेलं आहे आणि युनियन कॅबिनेट जे लीड करतात प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी त्यांनी अप्रुव्हल दिलेला आहे याच्या मॉडिफिकेशन करता. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आहे साऊथ कोरियन प्रेसिडेंट. तर साऊथ कोरियाचे प्रेसिडेंट कोण आहेत, योन सुक क्योल. ओके, योन सुक क्योल हे साऊथ कोरियाचे प्रेसिडेंट आहे. तर त्यांनी शिम वो जंग यांना काय केलेलं आहे, नवीन प्रॉसिक्युटर जनरल हे अपॉइंट केलेला आहे. तर आधी काय होते ते आणि कोणाच्या जागेवर त्यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे. तर शिम हे 53 इयर ओल्ड आहे, 53 इयर ओल्ड आहे. त्यांना ऍज अ न्यू प्रॉसिक्युटर चीफ म्हणून अपॉइंट करण्यात आलेला आहे आणि त्यांनी रिप्लेस केलेला आहे प्रॉसिक्युटर जनरल ली वन सोक यांना. ओके, तर ली वन सोक यांच्या जागेवर आता शिम हे प्रॉसिक्युटर जनरल राहणार आहेत. तर लीचे 2 वर्षाची जे टर्म आहे ते नेक्स्ट मंथ मध्ये एंड होणार आहे, म्हणून त्यांच्या जागेवर यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे. ओके, सो आता आपण एवढंच बघूया, जास्त काही बघण्यामध्ये हे नाही आहे, याच्यामध्ये इम्पॉर्टंट नाही आहे. फक्त हे इम्पॉर्टंट आहे की साऊथ कोरियाचे जे प्रेसिडेंट आहे योन सुक युल यांनी शिम वॉंग जोंग यांना अपॉइंट केलेला आहे ऍज अ न्यू प्रॉसिक्युटर जनरल म्हणून, आणि कोणाच्या जागेवर केलेला आहे, ली वन सोक यांच्या जागेवर केलेला आहे. कारण की नेक्स्ट मंथ मध्ये तरी काय होणार आहे, त्यांचं 2 वर्षाचे टर्म जे आहे ते पूर्ण होणार आहे, म्हणून त्यांच्या जागेवर त्यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे अटकिन्सन आणि अथापथू यांना आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ म्हणून विनर बनवण्यात आलेला आहे फॉर द मंथ ऑफ जुलै 2024. तर इंग्लंडचे गस अटकिन्सन आणि श्रीलंकाचे चामरी अथालपथू यांना जुलै 2024 याकरता आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ बनवण्यात आलेला आहे. ओके, आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ आहे ते फॉर द मंथ ऑफ जुलै 2024. अटकिन्सन यांनी त्यांचे टेस्ट डेब्यू जे आहे ते प्ले केलेलं होतं, एक पायवट रोल इन इंग्लंड सिरीज मध्ये अगेन्स्ट वेस्ट इंडिजच्या. त्यांनी स्पिअरहीड केलेलं होतं, नेतृत्व केलं होतं. इंग्लंडच्या बॉलिंग अटॅक मध्ये त्यांनी 22 विकेट्स घेतल्या होत्या ऍट अ ऍव्हरेज ऑफ 16.22 आणि 3 सिरीज त्यांनी विन केली होती अगेन्स्ट वेस्ट इंडिजच्या. आता चामरी बद्दल बघून घेऊया आपण. तर त्यांचं जे इन्स्ट्रुमेंटल आहे इन श्रीलंका वुमेन्स एशिया कप ट्रम्प. ओके,
त्यांनी स्कोर केलेले आहे टोटल 304 रन आणि ऍव्हरेज होता त्यांचा 101.33, स्ट्राईक रेट 146.85 ड्युरिंग त्या टुर्नामेंट मधला. त्यांचे अनबिटन 119 अगेन्स्ट मलेशिया हे एक 2 क्रुशियल हाफ सेंचुरीज आहे वेअर स्टँड आउट परफॉर्मन्स. तर त्यामुळे ते स्टँड आउट झालेले आहेत त्यांच्या त्या परफॉर्मन्समुळे. आयसीसी बद्दल बघूया. हेडक्वार्टर आहे दुबई UAE मध्ये. सबसिडरी आहे एशियन क्रिकेट काउन्सिल. फाउंड झालेला आहे 15 जून 1909. CEO आहे जेफ अल्कर्डिक आणि चेअरमॅन आहे ग्रेग बार्कले. ओके, तर हे आहे आयसीसी बद्दल. आणि जुलै 2024 या करता आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ हे बनवण्यात आलेलं आहे इंग्लंडच्या गस अटकिन्सन यांना आणि श्रीलंकाचे चामरी अथापथू यांना. क्वेश्चन्स बघून घेऊया. त्याआधी आपण इम्पॉर्टंट डे बघितले होते ते बघूया. 13 ऑगस्टला 2 दिवस असतात. एक असतो इंटरनॅशनल लेफ्ट हँडर डे आणि दुसरा असतो वर्ल्ड ऑर्गन डोनेशन डे. आणि या वर्षीची थीम आहे बी द रिझन फॉर समवन स्माइल टुडे. आता क्वेश्चन्स बघून घेऊया आपण. सो फर्स्ट क्वेश्चन आहे विच इंडियन स्टेट जे होस्ट करणार आहेत फर्स्ट एवर ग्लोबल वुमेन्स कबड्डी लीग GPKL. तर कोण करणार आहे होस्ट? हरियाणा हे होस्ट करणार आहेत. नेक्स्ट, which new sports will be introduced at the 2020 लॉस एंजल्स ऑलिम्पिक. तर हे आपण बघितलं नव्हतं तर एकदा आपण बघू घेऊया. तर 2028च्या लॉस एंजल्सचे जे ऑलिम्पिक आहे तिथे नवीन स्पोर्ट जे आहे ते इंट्रोड्यूस करणार आहेत. ते कोणते नवीन आहे? लाईक फ्लॅग फुटबॉल, क्रिकेट, लॅक्रोज आणि स्क्वॅश. तर हे जे आहे हे नवीन स्पोर्ट्स जे आहे ते इंट्रोड्यूस करणार आहेत 2028च्या लॉस एंजल्सच्या ऑलिम्पिक मध्ये. त्याच्यासोबतच रिटर्न ऑफ बेसबॉल आणि सॉफ्टबॉल सुद्धा. तर बेसबॉल आणि सॉफ्टबॉल सुद्धा त्यामध्ये परत आणणार आहेत. तर बघूया विच न्यू स्पोर्ट्स विल इंट्रोड्यूस ॲट 2028 लॉस एंजल्स ऑलिम्पिक. तर कोणते करणार आहेत? फ्लॅग फुटबॉल, क्रिकेट, लॅक्रोज आणि स्क्वॅश. तर हे न्यूली ऍड करणार आहेत, इंट्रोड्यूस करणार आहेत. आणि जे ऑलरेडी होते त्यामध्ये पण त्यांना बंद करण्यात आलेलं होतं तर त्यांना सुद्धा रिटर्न करणार आहेत जसं की बेसबॉल आणि सॉफ्टबॉल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओके, विच इंडियन ॲथलीट वॉज अवॉर्डेड द ऑलिम्पिक ऑर्डर बाय द इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी ॲट 142nd सेशन इन पॅरिस. जे 142nd सेशन झालेलं आहे पॅरिस मध्ये तर तेव्हा इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने कोणत्या इंडियन ॲथलीटला ऑलिम्पिक ऑर्डर प्रदान केलेला आहे? तर ते केलेलं आहे अभिनव बिंद्रा यांना. नेक्स्ट, विच स्कीम कोणती स्कीम रिसेंटली मॉडिफाय करण्याकरता टू सपोर्ट ऍडव्हान्स बायोफ्युएल प्रोजेक्ट इन इंडिया. ओके, कोणती स्कीम जी आहे ती रिसेंटली मॉडिफाय करण्यात आलेली आहे सपोर्ट करण्याकरता ऍडव्हान्स बायोफ्युएल प्रोजेक्ट इंडियामध्ये. तर ती आहे प्रधानमंत्री जीवन योजना. नेक्स्ट, हु हॅज बीन अपॉइंटेड ॲज साऊथ कोरियाज न्यू प्रोसिक्युटर जनरल. आणि त्यांनी रिप्लेस केलेला आहे ली वॉन सोक यांना. तर शिम वू जंग यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ नवीन प्रोसिक्युटर जनरल म्हणून साऊथ कोरियाचं. नेक्स्ट, हु हॅज बीन नेम्ड द आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ फॉर जुलै 2024. तर कोणाला बनवण्यात आलेलं आहे जुलै 2024 चं आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ? ते आहे गस अटकिन्सन आणि चामरी अथापथू. तो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला नक्की लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि 8 वाजता हा व्होकॅब्युलरीचा सेशन असतो तर तो तुम्ही नक्की अटेंड करा.